हॅलो डिअर स्टुडंट्स, मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 2024 मध्ये 10वी किंवा 12वी बोर्डाची परीक्षा देणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची न्यूज किंवा एक इम्पॉर्टंट अपडेट आहे। ती म्हणजे अशी की तुम्हाला आता प्रत्येक पेपरसाठी 10 मिनिटं जास्त वेळ हा त्या ठिकाणी बोर्डाकडून देण्यात आलेला आहे। आता काही विद्यार्थी म्हणतील सर तो मागच्या वर्षी सुद्धा होता, तर मागच्या वर्षी जे तुम्हाला 10 मिनिटं मिळायचे ते आणि आता ह्या वर्षी तुम्हाला जे 10 मिनिटं मिळणार आहे याच्यामध्ये फरक असणार आहे। तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे क्लिअर करतोच आहे। मला असं वाटतं ही फार इम्पॉर्टंट अपडेट असू शकते विद्यार्थ्यांसाठी आणि त्याचा प्रचंड फायदा हा तुम्हाला तुमच्या अपकमिंग बोर्ड एक्झाम मध्ये होणार आहे। सविस्तरपणे समजून घेऊया की एक्झॅक्टली ही अपडेट आहे तरी कशी। राईट, मी या ठिकाणी पहिले अगोदर पेन सिलेक्ट करतो। सगळ्यात पहिला पॉइंट मी तुम्हाला तेच सांगितलं की तुम्हाला 10 मिनिटं एक्स्ट्रा टाइम हा त्या ठिकाणी भेटणार आहे। पहिले मी तुम्हाला अगोदर मागच्या वर्षी काय सिनेरियो होतं ते सांगतो। जर तुमचा पेपर 11 वाजता असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 10:50 म्हणजे बरोबर 10 मिनिटं अगोदर क्वेश्चन पेपर मिळून जायची, रीड करण्यासाठी तुमचं व्यवस्थितपणे त्या ठिकाणी प्लॅनिंग करण्यासाठी 10 मिनिटं अगोदर मिळायचे। पण याचा प्रॉब्लेम काय व्हायचा, तर बऱ्याच एक्झाम सेंटरवरती पेपर्स जे आहे ते त्या ठिकाणी लीक झाले, ज्याला आपण पेपर फुटी प्रकरण असं म्हणतो। राईट, मागच्या वर्षी महाराष्ट्र बोर्डाचं हे अभियान होतं की कॉपी मुक्त परीक्षा त्यांना घ्यायची होती, पण काही ठिकाणी अशा न्यूज ऐकायला आपल्याला मिळाल्या किंवा काही अफवा सुद्धा होत्या। सो याची काळजी ह्या वर्षी बोर्डाने घेतलेली आहे की असा प्रकार कुठे झाला नाही पाहिजे, म्हणून बोर्डाने जसं मागच्या वर्षी निर्धारित वेळेच्या 10 मिनिटं अगोदर तुम्हाला क्वेश्चन पेपर दिली होती, तर ती आता त्या ठिकाणी तुम्हाला 10 मिनिटं निर्धारित वेळेच्या अगोदर मिळणार नाही। तर मग कधी मिळतील, तर तुमचा पेपर हा जेव्हा संपणार आहे म्हणजे कंप्लीट होणार आहे, उदाहरणार्थ 11 वाजता पेपर सुरू झाला आणि जर तो 2 वाजेपर्यंत पेपर असणार आहे तर 2 वाजेच्या पुढे 10 मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा त्या ठिकाणी मिळतील। आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांना याचा प्रचंड फायदा होणार आहे, कारण की तुम्ही बघा ना, तो बरेच जे विद्यार्थी असतात त्यांचा प्रॉब्लेम काय होऊन जातो, स्पेशली लँग्वेजच्या सब्जेक्ट्समध्ये आपण म्हणूया, मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये त्यांना वेळच पुरत नाही। ठीक आहे, कारण की 3 तास आपण सलग लिहित असतो। ओके, पण 3 तास लिहिल्यानंतर सुद्धा काहीतरी शेवटचे 2 क्वेश्चन म्हणा, 4 क्वेश्चन्स म्हणा, त्यांचे सुटून जातात। सो ते जे क्वेश्चन्स आहेत ते तुमचे आता सुटणार नाही, कारण तुम्हाला 10 मिनिटं बोर्डाकडून एक्स्ट्रा मिळतील। हा पहिला फायदा तुमचा होणार आहे। काही विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय होतो की त्यांच्याकडून बऱ्याच वेळेस क्वेश्चन नंबर जे असतात ते चुकीचे टाकले जातात। तर त्यासाठी आपण काय करायचं असतं की शेवटच्या 10 मिनिटांमध्ये क्वेश्चन तुम्ही जे काही लिहिलेले आहे, तुमची जी आन्सर शीट आहे ती पुन्हा एकदा काय करायला पाहिजे, रीड करायला पाहिजे की तुम्ही नंबर्स बरोबर टाकलेत का, क्वेश्चनचा सिक्वेन्स बरोबर आहे का, एखादा क्वेश्चन सुटून तर गेलेला नाहीये। सो ते तुम्हाला पुन्हा एकदा बघण्यासाठी किंवा तुम्हाला रिवाइज करण्यासाठी 10 मिनिटं फार महत्त्वाची ठरणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आता तुम्ही जर बघितलं तर मागच्या 2-3 वर्षापासून मुलांची जी रायटिंग प्रॅक्टिस आहे ती फार कमी झालेली आहे। तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही कधी 3 तास बसून एका ठिकाणी पूर्ण पेपर लिहिलाय का? आणि त्याच्यामुळे होतं काय की ज्यावेळेस तुम्ही एक्झॅक्टली बोर्ड परीक्षेला सामोरं जाता आणि 3 तास पेपर लिहायला सुरुवात करता तर आपला स्पीड जो आहे लिहिण्याचा तो थोडासा कमी पडतो। आपल्याला जाणवतं की यार मी खूप स्लो लिहितो आहे, माझा पेपर कंप्लीट होत नाहीये। म्हणून मी प्रत्येक विद्यार्थ्याला जो हा व्हिडिओ बघतोय त्याला मी सांगणार आहे की तुम्ही बाबांनो पेपरच्या अगोदर, स्पेशली लँग्वेजच्या पेपरच्या अगोदर जिथे आपल्याला प्रचंड लिहावं लागतं, रायटिंग प्रॅक्टिस नक्की करा। कारण होतं काय, परीक्षेच्या वेळेस आपण फक्त आणि फक्त रीडच करत असतो, घोकमपट्टी करत असतो, पाठ करत असतो, लिहूनच बघत नाही। सो तुम्ही प्लीज 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 तुमचा रायटिंग स्पीड जो आहे तो सुद्धा मेंटेन करा। किंवा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असाही होतो, सुरुवातीला हँडरायटिंग खूप छान येतं आणि पेपरच्या लास्ट पार्टमध्ये हँडरायटिंग थोडंसं वर्स्ट येतं। सो हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत होऊ नये म्हणून तुम्ही दररोज रायटिंग प्रॅक्टिस असू द्या, लिहित चला, एक पॅराग्राफ का होईना, त्याच्याने तुमची काय म्हणूया हँडरायटिंग पण चांगली राहील आणि रायटिंग प्रॅक्टिस पण व्यवस्थित होईल। आय होप यू आर क्लिअर विथ दिस की जे शेवटचे 10 मिनिटं असतील, म्हणजे तुमचा पेपर जर समजा 11ला असेल आणि जर तो 2ला संपणार असेल तर 2:10 तुमचा पेपर हा त्या ठिकाणी जमा करण्यात येईल। किंवा दुपारी जर 3 वाजता पेपर असेल आणि जर तो समजा 6 वाजता संपणार असेल तर 6:10 तुमचा पेपर हा त्या ठिकाणी जमा करण्यात येईल। चांगली न्यूज आहे ना, एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या। एक लाईक तो बनताय आणि एक सबस्क्राईब करून घ्या। दुसरा महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो असा की बाबांनो, तुम्हाला तुमच्या पेपरसाठी मी टोटल 3 पॉईंट्स कव्हर करणार आहे। आता दुसरा पॉईंट घेतोय, तुमच्या पेपरसाठी सपोज तुमचा पेपर 11 वाजता आहे तर तुम्हाला सेंटरच्या आतमध्ये तुम्हाला 10:30च्या अगोदर पोहोचायचं आहे। म्हणजे साधारण बोर्डाने असं सांगितलंय की 30 मिनिट्स बिफोर, अर्धा तास अगोदर तुमची एंट्री आतमध्ये झालेली पाहिजे। म्हणजे तुम्ही 10:25, 10:24, 10:20ला आतमध्ये गेलेले पाहिजे। आणि तिथे पण बोर्ड असं म्हणतंय की तुमची प्रॉपर चेकिंग केली जाणार आहे। म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने सपोज काही आक्षेपार्ह काय म्हणूया आपण स्टडी मटेरियल तर सोबत आणलेलं नाहीये, म्हणजे कॉपी ज्याला म्हणतो आपण, काही अशा चीट्स आणलेल्या नाहीये ना, किंवा काही एखादी गोष्ट आणलेली नाहीये की जी पेपरमध्ये अलाउड नाहीये, ठीक आहे, किंवा एखादा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तर आणलेलं नाही। सो हे प्रॉपरली तुमचं चेक
केलं जाणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला तुमचं जे काही बोर्ड सेंटर असणार आहे त्या सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना आधीच सांगेल, तुमचं हॉल तिकीट, तुमचं रायटिंग मटेरियल, तुमचं प्रॉपर काय म्हणूया आपण कॉलेजचं जे काही आय कार्ड वगैरे असतं, जे काही गोष्टी तुम्हाला पेपरसाठी अत्यावश्यक आहेत, महत्त्वाच्या आहेत, ह्या सर्व गोष्टी आधीपासूनच रेडी करून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे हॉल तिकीट आहे ते व्यवस्थितपणे सांभाळा. बऱ्याच मुलांचं हॉल तिकीट हे हरवतं, मग त्यांचा खूप प्रॉब्लेम होतो. सो तुमचं तसं होऊ नये अशी मी तरी देवाकडे इच्छा म्हणेल. पण मी सांगेल तुम्हाला की त्याच्या फोटोकॉपीज काढून ठेवा, झेरॉक्स काढून ठेवा. ओके राईट. आणि पेपरच्या जवळपास मी म्हणेल की पाऊण तास अगोदर तिथे सेंटरवर जाऊन बसा. तिथे तुमची चेकिंग होईल आणि मग तुम्हाला आतमध्ये प्रवेश त्या ठिकाणी दिला जाईल. कारण की तुम्ही जर लेट झाले तर तुमचा प्रवेश हा त्या ठिकाणी नाकारला जाऊ शकतो आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमचा पेपर त्या ठिकाणी लॉस होऊ शकतो, तुमचा पेपर त्या ठिकाणी बुडू शकतो, तुमचं नुकसान होऊ शकतं. ओके. सो 30 मिनिटं अगोदर पोहोचा 10वीचे आणि 12वीचे विद्यार्थी. एवढी काळजी घ्या. म्हणजे 11ला पेपर असेल तर मी तर तुम्हाला सांगेल की 10:30च्या अगोदरच, म्हणजे तुम्ही 10:15लाच तिथे जर पोहोचले तर म्हणजे अतिउत्तम. ठीक आहे. सोन्याहून पिवळं. लास्ट पॉईंट, महत्त्वाचा पॉईंट, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम्स पण होतात. ओके. सो थिअरी एक्झामच्या अगोदर प्रॅक्टिकल एक्झाम, जसं 12वी बोर्डाचे पेपर्स असतील तर 12वी बोर्डाचे पेपर्स होण्याच्या अगोदर तुमची प्रॅक्टिकल एक्झाम होत असते, हो ना. फिजिक्सची, केमिस्ट्री, मॅथ्सची, बायोची, तसं आर्ट आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची असेल किंवा सायन्सच्या विद्यार्थ्यांची असेल तर त्यांचे जे लँग्वेजचे सब्जेक्ट असतात त्यांना त्या ठिकाणी प्रात्यक्षिक असतं, तोंडी परीक्षा असते, है ना, ओरल असते, आपण त्याला म्हणतो नाही का, राईट. सो हे जे तुमचे होणार आहे सो याचे पण डेट्स बोर्डाने दिलेले आहेत. साधारणपणे 12वीचे जे विद्यार्थी असतील तर 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ह्या ज्या डेट्स असणार आहेत ह्या डेट्स 2 फेब्रुवारीपासून ते 20 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. आता मी पुन्हा एकदा क्लिअर करतो की ह्या ज्या डेट्स आहे या बोर्डाने डिक्लेअर केल्या. सो ही जी काही रेंज सांगितलेली आहे तर या रेंजमध्ये तुमचं कॉलेज डिसाईड करतं की त्यांना परीक्षा कधी घ्यायची आहे, म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल कधी घ्यायचं आहे, तुमचं प्रात्यक्षिक कधी घ्यायचं आहे. तर हे तुमच्या कॉलेजमधून कन्फर्म करा. मी तुम्हाला या ठिकाणी फक्त डेट्स सांगितल्या 12वीसाठी. तसंच 10वीसाठी ज्या काही ओरल परीक्षा होतात किंवा ज्याला आपण तोंडी परीक्षा म्हणूया, राईट, प्रात्यक्षिक म्हणूया, हे त्या ठिकाणी 10 फेब्रुवारीपासून 29 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. या तारखा मी तुम्हाला सांगितल्या. 10वीसाठी पुन्हा एकदा सांगतो 10 फेब्रुवारीपासून 29 फेब्रुवारी आणि 12वीसाठी 2 फेब्रुवारीपासून 20 फेब्रुवारीपर्यंत हे त्या ठिकाणी इतर ज्या परीक्षा असतात ज्यांना आपण प्रात्यक्षिक परीक्षा म्हणूया, ओरल म्हणूया, तोंडी परीक्षा म्हणूया, हे तुमची शाळा आणि तुमचे कॉलेजेस ह्या पिरियडमध्ये घेतील. कॉलेज आणि शाळेकडून ते कन्फर्म करून घ्या. तसंच तुम्हाला आधी पण माहिती असेल की तुमची जी एक्झॅक्टली बोर्ड परीक्षा आहे, थिअरी परीक्षा आहे, तिचं पण टाइम टेबल डिक्लेअर झालेलं आहे. ते सुद्धा तुम्ही तुमच्या कॉलेजमधून आणि शाळेमधून तुमच्या नोटीस बोर्डवर जे टाइम टेबल लागणार आहे ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. ते व्यवस्थितपणे फॉलो करून पेपरला सामोरं जायचं आहे. सो आय थिंक 3 अपडेट्स तुम्हाला कळाले आहेत. 10 मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत. 30 मिनिटं तुम्हाला अगोदर पोहोचायचं आहे सेंटरच्या आणि प्रॅक्टिकलच्या तुमचे जे काही डेट्स आहेत त्या बोर्डाने रिलीज केलेले आहेत त्याप्रमाणे तुम्हाला प्रॅक्टिकल्स पण द्यायचे आहेत. ओके राईट. आता याच्यानंतर तुम्ही जर 12वी बोर्डाची परीक्षा देणार असाल, सायन्सला असाल आणि एस्पेशली बायोलॉजीची तयारी करत असाल तर माझा हा जो HSC बोर्ड रिव्हिजनचा कोर्स आहे हा फक्त 199चा आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रजासत्ताक दिन आहे. तर 26 जानेवारी निमित्त माझ्या ह्या कोर्सवरती तुम्हाला 26% डिस्काउंट मिळणार आहे. एवढ्याच कोर्सवर नाही तर माझे जे इतर कोर्सेस आहेत MST CETचे त्याच्यावर सुद्धा 26% डिस्काउंट हा तुम्हाला ॲक्च्युअल जी काही प्राइस आहे त्याच्यावरती मिळणार आहे. म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करेल तुम्ही जर माझे कोर्स जॉईन करू इच्छित असाल तर हा टाइम तुमच्यासाठी बेस्ट आहे. 26 जानेवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला 26% डिस्काउंट मिळून जाईल आत्तापासून पुढे. राईट. लिंक माझ्या ॲप्लिकेशनची डिस्क्रिप्शनमध्ये आहे, वेबसाईटची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही जॉईन करू इच्छित असाल तर एवढे सगळे पॉईंट्स आपण रिव्हिजन कोर्समध्ये घेणार आहोत. ऑल द बेस्ट तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी. आणि जे नवीन विद्यार्थी आहे ऑब्वियसली तुम्ही सबस्क्राईब केला असेल, माझा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करा, याच्यावर मला हाय करा. ॲप नक्की इन्स्टॉल करा कारण ॲपवर फ्री स्टडी मटेरियल सुद्धा आहे आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना तुमच्या अपकमिंग बोर्ड परीक्षेसाठी माझ्या बाजूने ऑल द बेस्ट. काही महत्त्वाचे अपडेट्स अजून असतील तर ते तुम्हाला मी नक्की कन्व्हे करेन. ओके चलो भेटायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. जय हिंद. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय.